मेहर बाबा, मेहर बाबा, मेहर बाबा, बाबा मेहर बाबा, मेहर बाबा, मेहर बाबा, बाबा मेहर बाबा, बाबा द्वारा दैनंदिन उपक्रम आम्ही राबवत असतो। या संस्थेमध्ये अतिशय अल्प दरात म्हणजे 20 रुपयामध्ये सावंगी मेघे रुग्णालयातील दूरदूरून येणाऱ्या सर्व रुग्णांकरता व त्यांच्या नातेवाईकांकरता अल्प दरांमध्ये वरण भात भाजी पोळी असा सकस आहार आम्ही या ठिकाणी पुरवत असतो। आणि सर्व बाबा प्रेमी त्याचप्रमाणे जे दाते आहेत, नागरिक आहेत, सुजान जे समाजसेवक आहेत त्यांच्या माध्यमातून आम्हाला हे कार्य करण्यास मदत होत असते। तर या ठिकाणी आपण बघता आहात की आपल्याला या प्रसादालयात चा लाभ घेण्यासाठी रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची भरपूर गर्दी आपल्याला झालेली दिसते आहे। या ठिकाणी तुम्ही आमचं अन्न प्रसादालय, यामध्ये तुम्हाला वरण भात भाजी पोळी आणि एका व्यक्तीचं अगदी पोटभर जेवण होईल असं अत्यल्प दरामध्ये हे आम्ही अन्न हा प्रसाद आम्ही उपलब्ध करून देत असतो। आमचे बाबा या ठिकाणी हे प्रसाद उपलब्ध करून देत आहेत या रुग्णांकरिता। तर आपण याच रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे सुद्धा मनोगत याबद्दल आपण जाणून घेणार आहोत। ही आमची सेवा जी असते ही दररोज सकाळी 11 ते 1 च्या दरम्यान सुरू असते आणि सायंकाळी 6 ते 7:30 पावणे 8 या दरम्यान ही रुग्णसेवा आमची सुरू असते। आणि सोबतच यामध्ये दररोज 200 ते 250 लोकांना आम्ही हा प्रसाद उपलब्ध करून देत असतो। ही सेवा आमची उपलब्ध करून देण्यात येत असते। तर आपण काही रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे मनोगत आपण या ठिकाणी बघूया। तर या ताई आहेत आमच्या समोर। ताई, तुम्हाला या ठिकाणी किती दिवस झाले तिथे येऊन? 8 दिवस झाले। 8 दिवस झाले। कुठून आले तुम्ही? आमचा मानोरा। मानोरा। हो आणि इथून हा प्रसाद तुम्ही गेल्या 8 दिवसापासून घेत आहे का? हो, सकाळ संध्याकाळी। आणि कसं वाटतंय तुम्हाला? चांगलं वाटते, जेवण चांगलं वाटते। जेवण कसं आहे? चांगलं आहे जेवण। चांगलं आहे। हो। तुम्हाला लाभ होत आहे या जेवणाचा? हो। या आधी सुद्धा अगदी त्यांनी उत्स्फूर्तपणे त्यांचा प्रतिसाद दिलेला आहे की जेवण अतिशय चांगलं आहे। आम्हाला तुम्ही कुठून आलेले? अमरावतीहून। अमरावतीवरून आलेले हो। आहे। कोण आहे भरती तुमच्या इथे? माझी बहीण आहे। बहीण आहे, आजारी आहे ना? हो। काय ऑपरेशन वगैरे झालेलं आहे? नाही, इथं गाठ झालाय। अच्छा, तर ऑपरेशन करणार आहे। हो। आणि अन्न म्हणजे हे अन्न तुम्हाला म्हणजे चांगलं वाटतं। चांगलं वाटले, अगदी घरच्या सारखं आहे। घरच्या सारखं। या ठिकाणी आपण ऐकत आहात की अतिशय चांगलं मत या रुग्णांचं अतिशय उत्स्फूर्तपणे या ठिकाणी ते आपलं नोंदवत आहे। या ठिकाणी हे काका सुद्धा आले। कुठून आलेत काका तुम्ही? हॅलो, आम्ही हिंगणघाटवर। हिंगणघाटवरून आले। हो। तुम्ही स्वतः पेशंट आहे की? हो। काय झालंय तुम्हाला? प्रोस्टेटचं। आणि कधीपासून आहे तुम्ही इथे? 8 दिवस झाले। 8 दिवस झाले। आणि प्रसाद हा तुम्ही कधीपासून घेत आहे? 2-3 दिवस झाले। 2-3 दिवस झाले। तुम्हाला कशी माहिती मिळाली? नाही, ते पेशंट कडून। आजूबाजूला असलेले पेशंट। बरं, अन्न कसं वाटतंय तुम्हाला इथे? प्रसाद उत्कृष्ट आहे आणि त्याच्याबद्दल काही वादच। बरं, तुम्हाला काही अजून सूचना द्याव्याशा वाटतात का आम्हाला? असंच सुरू ठेवा, गरिबाची सेवा करा, एवढी सूचना। हो हो, नक्कीच। बाबांचा आशीर्वाद आणि तुमच्या आशीर्वादाने हा प्रसाद असाच बाबा सुरू ठेवतील आणि अशी सेवा सुरू राहील। घरच्यासारखं वाटतंय आम्ही आष्टीवर। आष्टीवर? अच्छा, तुमच्याकडे पण पेशंट आहेत? हो, भाषा आहे। आणि किती दिवसापासून येत आहे तुम्ही? आता आम्हाला 15 दिवस होऊन गेले। 15 दिवस झाले। याच्या आधी तुम्ही आलेले आहात का? आता 15 दिवस झाले सारखे दोन टाइम येते। इथे खूप छान वाटते, जेवण खूप छान वाटते। जेवण खूप छान आहे। या ठिकाणी आपण बघता आहात की 8 दिवस 15 दिवस असे पेशंट दुरून दुरून येणारे पेशंट्स या ठिकाणी आहेत आणि ते या प्रसादाचा या सेवेचा लाभ घेत असतात। काही पेशंट असे पण आहेत की जे पुन्हा
म्हणजे 1 महिन्याची ट्रीटमेंट घेऊन घरी जातात आणि पुन्हा परत येतात, असे पण काही पेशंट्स आपल्याकडे असतात. तर इथे काका, हा. तुम्हाला इथलं जेवण कसं वाटतंय? छान आहे, व्यवस्थित आहे. कुठून आलेले आहेत तुम्ही? आम्ही चंद्रपूर. चंद्रपूरवरून. किती दिवसापासून आहे इथे? आज 5वा दिवस आहे मला. आज 5वा दिवस. याच्या आधी आलेले आहे तुम्ही? हो, याच्या आधी आलतो 6 महिन्याच्या. हा, तेव्हा पण हे घेतलं होतं? एकदम ठीक जेवण. तेव्हा पण इथला प्रसाद घेतलेला? हो हो, आम्हाला आवडलं. क्वालिटी मध्ये काही बदल झालेला नाही? काहीच नाही, काहीच नाही. एकदम उत्कृष्ट ओके. जेवण आहे. हो. आणि तुम्ही काही सुचवू शकता का मला, किंवा काही सांगायचंय तुम्हाला की काही अजून बदल पाहिजे वगैरे? आता आम्ही काय, आपल्याला व्यवस्थित वाटत कोणा कस्टमरला विचारतो. आपण कोण मॅडम? आम्ही आमचे अन्न पुरवठाचेच आहे हा, का? आम्ही सेवेकरीच एकदम छान व्यवस्थित. मला तर वाटते बा बाकीच्या कस्टमरला विचार. आम्ही पण हा प्रसाद घेत असतो, त्याच्यामुळे आम्हाला पण काही प्रश्नच नाही, घरचंच अगदी हे. काका, तुम्हाला कसं वाटतं? ठीक आहे ना, चांगलं आहे, चांगलं. तुम्ही कुठून आले? गोंदिया गोंदिया मोरगाव अर्जुनी मोरगाव अर्जुनी मोरगाव अर्जुनीवरून हे काका आलेले आहेत. आणि नाव काय तुमचं? युवराज लांजे. युवराज गांजरे. हा, युवराज लांजे. आणि किती दिवसापासून तुम्ही घेत आहात? मी आता 3 दिवस झाले. 3 पहिले दिवस. आलो ना, वापसी गेलो. अच्छा काल ऍडमिट केलं. अच्छा, म्हणजे याच्या आधी तुम्ही घेतलेला आहे हा प्रसाद? नाही नाही, आता कालपासून कालपासून आले. तुम्हाला कोणी सांगितलं इथलं? सांगितलं नाही, शेजारी आपले. अच्छा, हा, म्हणजे आजूबाजूचे जे बाजू- पेशंट हा, आहेत ते patient. सांगत असतात आणि तुम्ही घेतात. हा, हा. धन्यवाद. कसं वाटलं तुम्हाला जेवण वगैरे? नाही, छान. छान 20 आहे. रुपयात म्हणजे भरपूर हा. छान आहे. तुमचं जेवण होतं पोटभर पोटभर व्यवस्थित? जेवण होतं, हो, व्यवस्थित. आणि या सेवेबद्दल म्हणजे तुम्हाला असं काय वाटतं की आम्ही काय सुधारणा केली पाहिजे किंवा काय केलं पाहिजे? आता कसं आहे, जेवढं पब्लिक वाढतात तेवढे त्याची प्रोसेस वाढतात, पण ऍक्च्युली 90% तो एकदम चांगला आहे, आहे. व्यवस्थित आहे. बरं, पेशंट याचा लाभ होत आहे का? कोणत्या जेवणाच्या? हो. जेवणाचा नाही, आता म्हणजे जोपर्यंत आपलं पॅकेज येत नाही हा. तोपर्यंत पेशंटला तिथून जेवण आपण डब्बा घेऊन देतो ना. अच्छा अच्छा. हा. या ठिकाणी अजून या काकू आले आहेत, इथे ताई पण आहेत सोबत. तर आमच्या मेहेर सेवाभावी संस्थेद्वारा हे अन्नछत्र आम्ही प्रसादालय सुरू केलेलं आहे. तर याबद्दल तुमचं काय मत आहे? तुम्ही कुठून आलेले आहेत? हिंगणघाट. नाव काय आपलं? पायल सचिनराव काकडे. अच्छा, कधीपासून आलेले आहे तुम्ही? आजपासूनच आले. आजपासून आहे. इथल्याबद्दल कोणी सांगितलं तुम्हाला? मम्मी आली होती सकाळी, ती अच्छा. सांगून गेली मला अच्छा. इथे छान जेवण भेटते मग घर जेवण. हो ना? हा. अच्छा अच्छा, म्हणजे तुम्ही पहिलाच दिवस आहे हो. तुमचा, तुम्ही याचा लाभ घेताय. असे काही आज नवीन आलेले सुद्धा पेशंट्स आपल्याकडे आहेत. काकू कधीपासून येते? बोला बरं. काकू 8 दिवस झाले अच्छा. येत आहे. हा, आणि तुम्ही- त्यांची मी मुलगी आहे. अच्छा, हा. आज बघायला आली होती बाबाला. अच्छा. आज ऑपरेशन झालं त्यांचं. अच्छा अच्छा, तर मम्मी म्हणत होती की छान जेवण वगैरे मिळते. जेवण छान मिळतं. चला आपण बघून येऊ आणि हा. घेऊन पण येऊ. अच्छा, तुम्ही कुठून आलेले? नागपूरवरून. नागपूरवरून. आणि तुम्ही काकू पण नागपूर? आई कारंजा म्हणून गाव आहे अच्छा. वर्धा हा जिल्ह्यामध्ये. हा, इथे असते. इथे असते नारायण. अच्छा, आई बाबांना काय झालेलं? त्यांना किडनी स्टोन झालाय आणि हायड्रोलिकचं ऑपरेशन झालेलं आहे. 2 ऑपरेशन झाले आहेत त्यांचे. म्हणजे ही पहिलीच वेळ आहे समजा तुम्ही इथे ऍडमिट झालेले? फर्स्ट टाइम आहे. आम्ही तसं प्रॉपर नागपूर आहे आमचं. काही पण नागपूरला. कोणी छान सांगते दवाखान्याचं, हा. छान झालं आमचं. ऑपरेशन पण छान झालं आणि पेशंट पण छान आहे. आम्ही इथं खूप नाव घेत आहे. अच्छा. आणि आम्ही मेहरबाबाचे भक्त. हो का? आम्ही अहमदाबादला जात असतो. ते मेहराबादला मेहराबादला जात जात असतो. असतो. अरे वा, छान. आमच्या घरी सेवा आहे त्यांची. हो का? आम्हाला इथे बाबा प्रेमी पण ताई भेटलेले आहेत. त्यांचा सुद्धा जय मेहर बाबा. आणि त्यांनी सुद्धा या ठिकाणी लाभ घेतलेला आहे. इकडे तुम्ही बघू शकता की या ठिकाणी भरपूर अशी रांग आपल्याला दिसते आहे. आणि इकडे भाऊ, तुम्ही बोलू शकता की कधीपासून तुम्ही इथे या प्रसादाचा लाभ घेताय? 1 महिना झाला. 1 महिना झाला. अच्छा, या भाऊंना 1 महिना झाला. कुठून आलेत आपण? आम्ही दिग्रस. दिग्रसवरून आलेले. आणि काय झालंय पेशंटला? तब्येत नाही बरी. तर मग तुम्ही पेशंट तुम्ही स्वतः की दुसरे patient आणि तुम्ही नातेवाईक त्यांच्यासोबत इथे थांबलेले आहात? आपल्या घरचीच हा, आहे. अच्छा. आणि जेवण वगैरे कधीपासून येते? तरी मला 8 दिवस झाले इथं. अच्छा, त्याच्या अगोदर हा? 8 दिवसा अगोदर? घरी होतो ऍडमिट. अच्छा. तर जेवण कसं वाटलं तुम्हाला? आणि किंमत वगैरे जेवणाची व्यवस्थित आहे. म्हणजे व्यवस्थित आहे? तुम्हाला काही सुचवा असं वाटतं तुम्हाला? काही हो, की असं जेवण बी घरच्या वाणी आहे. घरच्यासारखं आहे एक ते. नंबर अगदी घरच्या वाणी. घरच्यासारखं आहे. पेशंटला पण चालतंय हे जेवण हे? हे पेशंट मागून राहिला म्हणून जेवण राहिला. तर या ठिकाणी आपण बघू शकत आहात की ही सेवा जी आहे दिवसागणिक या ठिकाणी पेशंटची संख्या सुद्धा वाढते आहे. जय मेहर बाबा.
पेशंटची संख्या वाढते आहे, गर्दी वाढते आणि अनेक लोक या ठिकाणी, अनेक रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक या ठिकाणी या सेवेचा लाभ घेताना आपण बघतो आहे. आणि अगदी शेवटपर्यंत या ठिकाणी रांग आपल्याला दिसून येते आहे. पेशंट सुरूच असतात, वाटप सुरू असतं सतत आणि त्या ठिकाणी ही रांग अशीच वाढत असते. तर प्रियतम मेहर बाबांच्या कृपेने आणि त्यांच्या आशीर्वादानेच हे सर्व शक्य आहे. आणि स्वतः बाबा या प्रसादालयाचं संचालन करीत आहेत, त्याचं पूर्ण कार्यभार सांभाळत आहेत. तर या ठिकाणी अशीच सेवा करण्याची संधी प्रियतम बाबा आम्हा सर्वांना उपलब्ध करून देव. आणि ह्या सर्व रुग्णांचे आणि त्यांच्या सोबत असलेल्या नातेवाईकांचे आणि सोबतच या ठिकाणी ज्यांच्या मार्फत आम्हाला ही सेवा पुरवण्यास मदत होते, आर्थिक सहकार्य केले जाते आहे किंवा शारीरिक मेहनतीद्वारे सुद्धा आम्हाला बरेच लोक सहकार्य करतात. इवन या ठिकाणी आलेले जे पेशंट्स असतात त्यांच्या माध्यमातून सुद्धा काही जे त्यांचे नातेवाईक असतात ते उत्स्फूर्तपणे या ठिकाणी वाटप करायला येत असतात. तर त्यांचं सुद्धा आम्ही या ठिकाणी आमच्या मेहर सेवाभावी संस्थेच्या द्वारे हार्दिक हार्दिक आभार मानतो आणि त्यांचे आम्ही सर्वांच्या दात्यांचे सर्वांचे आम्ही या ठिकाणी ऋणी आहोत. अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर बाबा की जय.